नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काचा भत्ता अदा करण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत. चला सुरू करूया. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता नियुक्त मतदार अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता, आहार भत्ता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरच्या परिपत्रकानुसार भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार दिनांक 18 एप्रिल 2024च्या शासन निर्णयात नमूद दराप्रमाणे राज्यातील लोकसभा, विधानसभा, सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता, आहार भत्ता अदा करण्यात येतो. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नियुक्त मतदार अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करावयाचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याकरिता काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे. यामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी इत्यादी पदांसाठी नेमण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बँक खात्यात माहिती NICने विकसित केलेल्या पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअरमध्ये भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याप्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांचे सेकंड रँडोमिशन झाल्यानंतर त्यांचे विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदार अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच सदर अधिकारी आणि कर्मचारी यांची पहिली व दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी हजेरी NIC सॉफ्टवेअरमध्ये नोंदवण्यात यावी. तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करतावेळी मतदार अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आणि त्यांचे किती दिवसासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे याची नोंद सदर सॉफ्टवेअरमध्ये घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर रँडोमायझेशन झाल्याच्या नंतर सदर अधिकारी आणि कर्मचारी यांना अदा करावयाच्या रकमेची परिगणना ही NICच्या सॉफ्टवेअरमधून अदा करण्यात येईल व संपूर्ण मतदानासाठी एकत्र यादीसोबत दिलेल्या नमुन्यात तयार केली जाईल. सदर नमुना डाउनलोड करून निवडणूक निर्णय अधिकारी, आहार व संवितरण अधिकारी यांच्या ज्या बँक खाते आहे त्या बँकेकडे सदर यादी व रक्कम पाठविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.